इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। तिरे जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य जिल्हा परिषद सोलापूर पृथ्वीराज माने यांनी सोमवारी नंदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अचानक भेट दिली। पाहणी दरम्यान काही शिक्षक वेळेत शाळेत हजर नसल्याचे निदर्शनास येताच माने यांनी तीव्र संताप व्यक्त केला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, शिक्षकांनी वेळेत हजर राहून आपली जबाबदारी ओळखावी असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला। माने यांनी वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची सखोल पाहणी केली। स्वच्छतेचा अभाव व इतर भौतिक सुविधांमधील कमतरतांबाबत मुख्याध्यापकांना जाब विचारत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या। शाळेतील कमतरतांचा अहवाल करून जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे आदेश माने यांनी दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। याबाबतीत अधिक माहिती देताना माने यांनी काय म्हटलं आहे ते पाहूयात। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी उत्तर सोलापूर नंदूर येथून। आता जरा बसला जाऊ नका मी जरा बसून जरा हे करा आल्याचं आम्ही जाणतो मला प्रायव्हेट शाळा तुमच्या गावामध्ये चालू होण्याचं कारण काय जरा काय विद्यार्थी आलो म्हणलो आम्ही सम्राट आज माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्याचा 4था दिवस होता। नंदूर, शमशापूर, तिरे, तांडा अशा विविध जागेला मी माझ्या मतदारसंघात जायचं ठरवलेलं होतं। तर या दरम्यान शासनाचे चालवत असलेले जिल्हा परिषद शाळा व्हिजिट केली। त्यामध्ये फक्त प्रिन्सिपल होते, बाकी शिक्षक कोणीच नव्हते। हे बघून वरिष्ठांना मी कळवलं। बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदचे शिक्षक वगैरे खूप चांगल्या रीतीने काम करतात, पण काही कारणामुळे आज इथं शिक्षक व कोणीच दिसलं नाही। टीम हीच अपेक्षा करतो ही आज एकच दिवस असा असेल की ज्या दिवशी ते आले नाहीत, पण ह्याच्या पुढे मी ह्याच्यावरती वॉच ठेवेल आणि असंच जर असेल, जर लहान मुलांच्या भवितव्यावरती, फ्युचरवरती जर असं खेळत असतील तर 100% मी एक जिल्हा परिषद सदस्य या भागाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे याच्यावरती ऍक्शन घेईल। आणि अशा रीतीने जर मुलांच्या फ्युचर बद्दल कॅज्युअल असतील ॲटिट्यूड तर 100% त्याच्यावरती मी येत्या 1 आठवड्यामध्येच काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल। कारण किती जिल्हा परिषद शाळेमध्ये आता शिक्षक अनुपस्थित असल्याचे निदर्शन चालत होते। आता माझ्या मतदारसंघात तर ही पहिली शाळा होती जिथं शिक्षक नव्हते। म्हणजे याचा अर्थ हे नाही की इथं नेहमीच नसतील, काहीतरी कारणामुळे गेले असतील, पण आवाक जावाकचं पुस्तक तपासल्यानंतर तिथं एंट्री नव्हती आणि शिक्षकांना फोन करून विचारल्यानंतर की का नव्हतं तर कॅज्युअल ॲटिट्यूड मध्ये उत्तर देण्यात आलं। तर हे अपेक्षित नाही आहे, कारण की पगार त्यांना पूर्ण दिवसाची मिळते। 10:15ची शाळा असताना 11:30ला 12ला येणं हे चुकीची गोष्ट आहे। तर तेच दृष्टिकोनाने आम्ही पुढे रिपोर्ट करू आणि 100% त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी, ट्युशन क्लासेस फॉर यूकेजी टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी। आजच ऍडमिशन घ्या। वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।